खास उन्हाळ्याकरता रिफ्रेशिंग. एक आहे कोकम सोडा आणि दुसरा आहे लेमन मिंट जिंजर सोडा. उन्हातनं आल्यानंतर असा एखादा हा सोडा घेतला की खरंच फ्रेश व्हायला होतो. कलर बघा, नॅचरल कलर आहेत, त्यामुळे ते दिसत आहेत पण किती सुंदर बघा. सोडा नको असेल तर तुम्ही ह्याचं सरबत पण करू शकता. नमस्कार, श्रेयाज रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग पहिल्यांदा या दोन्ही सोड्याच्या प्रकाराकरता किंवा सरबताकरता कॉन्सन्ट्रेट तयार करूया. जिंजर मिंट सोडा बघतोय, त्याच्याकरता इथे मी 1 इंच आल्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. ते मिक्सरच्या जारमध्ये घेते. फ्रेश पुदिना घेते. पुदिन्याची एक 20-25 पानं घेतलेली आहेत. लिंबाचा रस घालायचा आहे, त्याच्याकरता लिंबू घेतलेला आहे. लिंब पुदिना फ्रीजच्या बाहेर कसा स्टोअर करायचा ह्याचा माझा व्हिडिओ आहे, त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. हे बघा, ह्याच पद्धतीने इथे मी पुदिनानी ही लिंब अशी फ्रीजच्या बाहेर स्टोअर केलेली आहे. त्यातलंच एक लिंबू घेतलेला आहे, ते आता कापून घेते. आता एका लिंबाचा रस घालूया. 2 चमचे पिठी साखर घालते. साधी साखर घातली तरी चालेल. काळं मीठ अगदी चिमूट घालते. आपलं नेहमीचं मीठ थोडंसं घालते. चवीला एवढंच मीठ घालायचं, जास्त नाही घालायचं. आता आधी मिक्सरमधनं फिरवून घेते. गार पाणी मिक्स करते थोडंसं, पुन्हा मिक्सरमधनं फिरवून घेते. आता हे गाळून घेऊया. आता पुन्हा एकदा हे सगळं मिक्सरमधनं फिरवून घेते. गाळून घेतलंय पुन्हा एकदा. इथे लेमन मिंट जिंजरचं कॉन्सन्ट्रेट तयार झालेलं आहे. हे असं करून ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये, की तुम्ही कधीही ह्याच्यात गार पाणी मिक्स केलं की तुमचं छान सरबत तयार होईल. सोडा घातला तर जिंजर मिंट सोडा तयार होईल. तिन्हीपैकी काही ओव्हरपॉवर होता कामा नये. म्हणजे आलंच जास्त झालंय, पुदिनाच जास्त झाला असं होता कामा नये. जरासं आंबट, जरासं तिखट आणि पुदिन्याची चव, असं तिन्ही छान ब्लेंड झालं पाहिजे. आता तुम्ही ह्याच्यापासून सरबत किंवा सोडा काही बनवू शकता. आपल्याला बघा, सोड्याचे जिरा सोडा, लेमन सोडा हे प्रकार माहिती आहेत, ते इझिली अवेलेबल पण होतात. पण कोकम सोडा हा प्रकार आपल्याला जास्त माहिती नाही आहे, तो जास्त आपल्याला कुठे मिळत नाही आहे. तर आज इथे आपण कोकम सोडा कसा करायचा ते बघूया. हा कोकम सोडा पण अतिशय सुंदर लागतो, चविष्ट लागतो. त्याच्याकरता इथे कोकम आगळ घेतलेलं आहे. तुमच्याकडे कोकमाचं सरबत असेल रेडीमेड, ते घेतलं तरी चालेल. माझ्याकडे नाही, त्यामुळे मी आगळ घेतलेलं आहे. त्याच्यात पिठी साखर घालते. व्यवस्थित गोड झालं पाहिजे एवढी आपल्याला साखर घालायची. थोडंसं मीठ घालायचं आहे. प्रत्येक सरबतात मीठ पाहिजेच, त्याची छान चव येते. जिऱ्याची पूड थोडीशी, भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची. उन्हाळ्यात लिंबू, पुदिना, कोकम हे सगळे पदार्थ मुद्दाम खावेत. हे सगळे पाचक आहेत आणि उन्हाची जी लाहीलाही होते ती सुद्धा कमी होते या पदार्थांमुळे. तर अशी ही 2 कॉन्सन्ट्रेट तयार केलेली आहेत. हे आहे मिंट जिंजर कॉन्सन्ट्रेट आणि हे आहे कोकमाचं. अशी जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट तयार करून ठेवून दिलीत फ्रीजमध्ये, तर फ्रीजमध्ये महिना अगदी चांगली राहतात. जेव्हा तुम्ही उन्हातनं घरी याल किंवा आपल्याकडे गेस्ट आले तर तुम्ही असं हे कॉन्सन्ट्रेट तयार असेल तर अगदी 1 मिनिटात तुम्ही त्यांना सरबत किंवा असा हा सोडा तयार करून देऊ शकता. आता ग्लासामध्ये हे सर्व कसं करायचं हे पण दाखवते. त्याच्याकरता इथे मी थोडंसं मीठ, थोडीशी पिठी साखर आणि थोडी जिरा पावडर असं घेतलेलं आहे. एक ग्लास घेतलेला आहे. ग्लासच्यावर असं लिंबाचा रस लावून घेते. आता ग्लासाच्या वरच्या कडेला हे मीठ, साखर सगळं लावून घेऊ. त्यामुळे ग्लासात सरबत घातल्यावर ते दिसतंही छान आणि त्याची छान टेस्ट येते. आता ह्याच्यातच थोडंसं लाल तिखट मिक्स करते. हे सगळं ऑप्शनल आहे. असंच लिंबाचा रस लावून घ्यायचा. दुसऱ्या ग्लासाला पण लावून घेते. असा जिंजर मिंटचं जे कॉन्सन्ट्रेट केलं आहे ते घालूया ग्लासमध्ये. ज्या ग्लासाला तिखट मीठ लावलं आहे त्या ग्लासमध्ये हे लेमन जिंजरचं कॉन्सन्ट्रेट घालायचं. 4-5 चमचे घाला. मी तुमच्या टेस्टनुसार हे ॲडजस्ट करू शकता. इथे मी सोडा घालते, त्यामुळे या दोन्ही कॉन्सन्ट्रेटमध्ये साखर घातलेली आहे. पण जर तुम्ही सोड्याऐवजी स्प्राईट वापरणार असाल तर तुम्ही कॉन्सन्ट्रेटमध्ये साखर नाही घातली तरी चालेल. आता दुसऱ्या ग्लासमध्ये कोकमाचं कॉन्सन्ट्रेट घालते. हे सुद्धा 4-5 चमचेच घालायचं. तुम्ही तुमच्या चवीनुसार हे ॲडजस्ट करा. स्ट्रॉंग हवं असेल तर थोडं जास्त घाला. साखरसुद्धा तुम्हाला कमी हवी असेल, कमी साखर घातली तरीसुद्धा ते खूप सुंदर लागतं आणि व्यवस्थित गोड करून घेतलं तरीसुद्धा छान लागतं. बर्फाचे क्यूब घालते, आईस क्यूब. आता याच्यामध्ये सोडा घालायचा. एकदम गार सोडा घालायचा. कलर किती छान दिसतोय बघा. असे हे आपले सोड्याचे 2 प्रकार तयार झालेले आहेत. एक आहे कोकम सोडा आणि दुसरा आहे लेमन मिंट जिंजर सोडा.